आज आपण जी एक सत्य घटना बघणार आहोत त्याच्यावरती अनेक चित्रपट आलेले आहेत आणि याच्यामधला एक प्रसिद्ध चित्रपट होता द रिअलम ऑफ द सेन्स। आता हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटावरती अनेक देशांमध्ये बंदी आहे आणि यावरूनच त्या अनेक ठिकाणी वाद झाले होते आणि हा चित्रपट लक्षात घ्या एका सत्य घटनेवरती आधारित आहे। तर ती सत्य घटना नक्की काय आहे ते आपल्याला बघायचं आहे। आता याच्यामध्ये एक वेश्या स्त्री आहे, ती तिचा जो मालक आहे त्या मालकाच्या प्रेमामध्ये पडते, यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते आणि एक दिवस ती वेश्या आपल्या मालकाची हत्या करते आणि त्याचं लिंग आणि त्याचा अंडाकोश जो आहे तो कापून काढते आणि त्याची हत्या झाल्यानंतर ती एवढ्यावरती थांबत नाही, तर ते जे लिंग आहे ते लिंग मॅगझिनचं जे कागद आहे त्या कागदामध्ये गुंडाळते आणि स्वतःच्या पर्समध्ये ठेवते आणि त्या लिंगाचा पुन्हा वापर करण्याचा प्रयत्न करते। तोपर्यंत पोलीस तिला अटक करतात आणि नंतर तिला शिक्षा होते। तर अशा पद्धतीची जी घटना घडली होती ती घटना आपण सविस्तरपणे बघणार आहोत। जपान हा तसं पाहिलं तर अत्यंत चांगला, अत्यंत सुंदर आणि शांत अशा पद्धतीचा देश आहे। पण या देशामध्ये म्हणजे जागतिक महासत्ता तो बनलेला आहे, पण या देशामधली ही भयंकर घटना आहे। जपानची राजधानी आहे टोकियो आणि टोकियो या ठिकाणचं कांडा नावाचा भाग आहे। आता या भागामध्ये तातामी चटई हा एक चटईचा प्रकार आहे। आता म्हणजे चटई त्या ठिकाणी अशा पद्धतीने बनवल्या जातात। आता त्या चटया बनवणाऱ्यांचा जो परिवार आहे त्या परिवारामध्ये 28 मे 1905 या दिवशी सदा आबे नावाची एक मुलगी जी आहे ती जन्माला आली होती। आता तिच्या वडिलांचं नाव आहे शिगे योशी आबे आणि आईचं नाव आहे कात्सू। आता हे जे पती पत्नी आहेत, आता यांचं परत परत नाव घेत नाही, आईबाप असं नाव आपण घेऊ। तर आता हे जे आईबाप आहेत तर त्या म्हणजे आईबाप किंवा पती पत्नी यांना 8 मुलं झाली होती। त्याच्यामधली सदा आबे, सदा हे त्या मुलीचं नाव आहे, आबे तिचं आडनाव। तर सदा आबे जी आहे ती 7व्या क्रमांकाची मुलगी होती आणि हा जो मूळचा परिवार आहे तो चिबा या भागातला होता। चिबा हा जपानमधला एक मोठा प्रांत आहे, त्या प्रांतामधून ही मंडळी कांडा या ठिकाणी आली होती, त्या ठिकाणी ती राहत होती। आता ही सदा नावाची मुलगी जी आहे तर त्या मुलीचं म्हणजे त्या मुलीचे वडील जे आहेत ते अत्यंत प्रामाणिक होते, सरळमार्गी होते, पण त्यांची मुलं जी आहेत ती अत्यंत दळभद्री आणि नालायक निघालेली होती। आता त्या 8 मुलांपैकी एक 3-4 मुलं जगली होती, पण ती सुद्धा अत्यंत विचित्र अशा पद्धतीची मुलं होती। आता ही सदा जी आहे तिचा एक भाऊ होता, त्याचं नाव आहे शिंतारो। आता हा जो शिंतारो आहे तो लफडेबाज आणि खाज असणारा व्यक्ती होता आणि त्यानं आपल्याच आईवडिलांचे पैसे घेऊन तो पळून गेलेला होता, घरीच त्यानं चोरी केलेली होती। आणि या सदाची एक बहीण आहे, तिचं नाव आहे तेरुको। आता ही जी तेरुको आहे तिचे अनेक प्रियकर वगैरे होते, अशा पद्धतीनं हे सगळे भाऊ बहीण वगैरे होते। आता या फॅमिलीमध्ये सदा जी आहे ती लहानाची मोठी होत होती। आता लहानपणी ज्यावेळेस आपण मुलांना विचारतो की तू काय होणार आहे, त्यावेळेस मुलं सांगतात की बाबा मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला वकील व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे। पण ही जी सदा आबे आहे तिचं स्वप्न होतं की मला गिशा बनायचं आहे। आता ही गिशा म्हणजे काय, तर त्या काळ म्हणजे त्या जपानमध्ये सण समारंभ असतात ना, त्यावेळेस काही तरुण अत्यंत सुंदर अशा मुली त्या तिथं नाचतात, डान्स करतात आणि प्रचंड पैसा कमवतात, त्या मुलींना म्हणायचं गिशा। आता अशा पद्धतीची तरुणी या सदाला बनायचं होतं। आता त्याच्यासाठी मग हिनं गायनाचा क्लास जो आहे म्हणजे गायन वगैरे शिकली होती आणि शमीसेन हे एक जपानी वाद्य आहे ते सुद्धा ही वाजवायला वगैरे शिकलेली होती। आता त्या काळामध्ये गिशा ज्या आहेत त्या ग्लॅमरस आणि सेलिब्रिटी म्हणून त्यांना पाहिलं जात होतं आणि यांचे आकर्षण या सदाला वाटत होतं। आता हिनं मग तिचं शिक्षण वगैरे असल्या गोष्टी तिनं केल्या नव्हत्या, म्हणजे जे काही होतं ते थोडक्यात उरकलं आणि त्या काळामध्ये तिच्या म्हणजे आता तरुणपणामध्ये साधारण 13-14 वर्षाची झाली, तरुणपणामध्ये हळूहळू यायला लागली होती आणि याच काळामध्ये ही जी सदा आहे त्या सदावरती तिच्याच नातेवाईकांनी वगैरे अत्याचार वगैरे केला होता आणि 1922 मध्ये योकोहामा हा जो भाग आहे ना त्या भागामध्ये ही गिशा बनण्यासाठी गेलेली होती। पण तिथं गेली होती गिशा बनायला, म्हणजे डान्स करायचा, त्यानंतर गाणं गायचं आणि पैसे कमवायचे अशी हिची इच्छा होती। पण तिथं गेल्यानंतर तिला देहविक्री करायला लागलेलं होतं आणि पुढच्या 5 वर्ष त्या ठिकाणी वेश्याचं काम ही करत होती। आता हे सगळं काम करत असताना तिला नंतर मग सिफिलिस नावाचा एक गुप्तरोग आहे, तो गुप्तरोग हिला झाला होता आणि त्याच्यानंतर मग ओसाका या भागामध्ये एक प्रसिद्ध असं टोबिटा
वेश्यालय, आता हे जे टोबिटा आहे ना, तर त्या टोबिटा या ठिकाणच्या वेश्यालयामध्ये हिनं काम करायला सुरुवात केली. पण या वेश्यालयामध्ये ही काही नीट राहत नव्हती आणि तिच्याकडे जे ग्राहक यायचे त्या ग्राहकांकडचेच पैसे हिनं चोरायला सुरुवात केली होती. त्यावेळेस मग त्या वेश्यालयाचा जो मालक होता त्या मालकानं हिला चांगलं समजून, म्हणजे तिला समजूत वगैरे काढलेली होती, म्हणजे तिला काही त्रास दिला असेल आणि त्याच्यामुळे या त्रासाला कंटाळून मग हिनं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण हे जे वेश्यालय वगैरे चालवणारे हे काही नंगूपंगू लोक नसतात, तर त्यांच्या बऱ्याच अशा ओळखी असतात. त्याच्यामुळे ही बऱ्याच वेळा पळून गेली, पण तरी यांनी तिला पकडली आणि पुन्हा वेश्यालयामध्ये घेऊन आले. पण नंतर 1-2 वर्षानंतर मात्र ती पळून जायला यशस्वी ठरली होती. आणि आता तिनं ठरवलं, म्हटले आता बाद झालं, इतक्या वर्ष वेश्याचा व्यवसाय केला आहे, त्याच्यामुळे आता हा धंदा सोडायचा. आणि तिनं हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. पण त्या हॉटेलमध्ये तिला पगार फार कमी मिळत होता आणि त्यावेळेस तिचं भागत नव्हतं. आता एका बाजूला वेश्या व्यवसाय करायची चटक लागली होती आणि त्यामुळे मग तिनं पुन्हा वेश्या व्यवसाय करायला सुरुवात केली होती. अशा पद्धतीनं आता ती स्वतःचं शरीर विकायला लागली होती आणि पैसे कमवायला लागलेली होती आणि म्हणजे करतच होती ते. आता हे सगळं चालू होतं तिचं, पण तिचं आईवडिलांवरचं प्रेम जे आहे ते मात्र कमी झालेलं नव्हतं. आता तिची आई आणि वडील आजारी पडले होते. त्यावेळेस मग ती आपल्या आईवडिलांना भेटायला गेली, त्यांच्याजवळ थांबली आणि आईवडील मरेपर्यंत हिनं त्यांची सेवा केलेली होती. आणि त्यानंतर आईवडील गेल्यानंतर ती पुन्हा आपल्या जुन्या धंद्यावरती आली होती. आता ऑक्टोबर 1934चं साल होतं. आता या साली सदा जी आहे ती एका लायसन नसलेल्या वेश्यालयामध्ये काम करत होती. आता या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला, तिला अटक केली. आता या वेश्यालयामधल्या सगळ्या मुली ज्या आहेत त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आता यावेळेस हा जो कुंटनखाना किंवा हे जे वेश्यालय आहे त्याचा मालक होता आणि त्या मालकाचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं किन्नोसुके कसाहारा. आता हा जो कसाहारा आहे हा त्याला मुलींच्याबद्दल प्रचंड हितचिंतक वगैरे अशा पद्धतीचा होता आणि त्याचं या ठिकाणी सारखं जाणं येतं, म्हणजे तो यायचा जायचा या वेश्यालयामध्ये. तर मग यानं काय केलं, ह्या ज्या सगळ्यात मुली होत्या त्या मुलींना सोडण्याची व्यवस्था केली. आता यावेळेस यानं त्या ठिकाणी सदा जी होती तिला बघितलं. आता ती अत्यंत सुंदर देखणी होती, त्यामुळे मग हा तिला बघून घायाळ झाला आणि नंतर मग आपली सेवा करण्यासाठी तिला घरी घेऊन गेला. आता ती जी सदा आहे ती कसाहाराची लिंग सेवा करायला लागलेली होती आणि ती इतकी जबरदस्त सेवा करायची की तिचा मालक कसाहारा जो आहे तो कितीही कंटाळलेला असला किंवा त्याचा बिलकुल मूड नसला तरी पण ही अशी काही सेवा द्यायची, अशी काही सर्व्हिस द्यायची की याचा मूड रात्रभर कायम राहायचा आणि गेलेला सगळा मूड याचा मूड परत यायचा. अशा पद्धतीनं याला प्रचंड चांगला अनुभव तिच्यामुळे येत होता आणि या सगळ्या सेवेमुळे कसाहारा जो आहे तो इतका खुश होता की यानं 20 डिसेंबर 1934 या काळामध्ये या आबेसाठी एक स्वतंत्र घर बांधून दिलं होतं आणि तिच्यावरती अशी पैशाची उधळपट्टी वगैरे करत होता. पण काही काळाने नंतर या दोघांनाही एकमेकांचा कंटाळा यायला लागला आणि त्यानंतर मग या सदानं कसाहाराला सोडलं आणि आता तिनं ठरवलं की आपल्याला हा वेश्याचा धंदा वगैरे करायचा नाही, कोणाची लिंगसेवा वगैरे करायची नाही आहे. आणि त्यामुळे मग नागोया हा जो भाग आहे त्या भागामध्ये 1935मध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये म्हणजे मोलकरीण म्हणून काम करायला लागली. पण लक्षात घ्या, ही जरी म्हटली मी असं करणार नाही, मी तसं करणार नाही, पण कुत्र्याचं शेपूट असतं, ते नळीत घातलं तरी वाकडंच असतं. एक वेळ नळी वाकडी होते पण कुत्र्याचं शेपूट काही सरळ होत नाही. आता हिनं या हॉटेलमध्ये सुद्धा गिराईक शोधायला सुरुवात केली आणि त्यांची लिंगसेवा करायला सुरुवात केली. आता यामुळे ही गोष्ट त्या हॉटेलवाल्यांना कळली. आता आपल्या इथं अशा पद्धतीनं ही बाई धंदा करते हे त्यांना कळल्यानंतर मग त्यांनी तिला सन्मानानं त्या हॉटेलमधून हाकलून टाकलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग ही टोकियोमध्ये परत आली होती आणि या ठिकाणी ओशिदया हा जो भाग आहे त्या भागामधलं इल रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटमध्येही कामाला लागली. आता बघा, या हॉटेलचा मालक होता त्याचं नाव होतं किचिझो इशिदा. आता हा जो इशिदा आहे त्याचं वय साधारणपणे 40 वर्षाचं होतं आणि हा विवाहित होता, चांगला अनुभवी असा रांगडागडी होता आणि सदा जी आहे ती सुद्धा दिसायला अत्यंत देखणी होती आणि लोकांना घायल करणारी अशी ही नारी होती. आणि त्यामुळे मग तिचा मालक जो आहे इशिदा आणि सदा यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि मग या पत्नीला लपून छपून हा जो इशिदा आहे तो सदाबरोबर ती देहसंतुष्टी करायला लागलेला होता. आणि असा एक प्रसंग सांगितला जातो की एप्रिलचा महिना होता, रेस्टॉरंटमध्ये एक गिशा जी आहे ती रोमॅन्टिक गाणं गात होती,
ती डान्स करत होती आणि या वातावरणामध्ये इशिदा आणि सदा यांच्यामध्ये लिंगसेवा चालू होती आणि अशाच प्रकारच्या सेवा ज्या आहेत त्या सतत घडायला लागलेल्या होत्या आणि हे जे दोन अतृप्त आत्मे आहेत ते नंतर मग बाहेरच्याही हॉटेलमध्ये जायला लागले. त्या ठिकाणी 4-4 दिवस त्यांची ही अहोरात्र सेवा चाललेली असायची. असं सगळं चालू झालं होतं. कधी हॉटेलमध्ये, कधी त्या शेतामध्ये, कधी घराबाहेर, कधी घराच्या आत. आणि एकदा तर असं झालं की मोलकरीण घरामध्ये काम करत होते आणि त्यावेळेस ही लिंगसेवा जी आहे ती चालू होती. म्हणजे अशा पद्धतीनं त्या मोलकरणीनं पण याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. तर अशा प्रकारे हा सगळा वासनेचा खेळ चालू होता आणि आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये अशी अनुभवी आणि सेवा करणारी आणि खुश करणारी स्त्री त्या इशिदाला भेटलेली नव्हती. आणि ही जी सदा आहे तिला सुद्धा असा मादक पुरुष कधीही भेटलेला नव्हता. त्यामुळे दोघंही खुश होते. पण हा जो इशिदा आहे त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याला जबाबदाऱ्या होत्या, पत्नी होती, बाकीची मंडळी होती आणि त्यामुळे मग त्यानं या सदाला सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. आता हिला सोडायचं असं हिला कळलं की बाबा आपल्याला हा जो आपला प्रियकर आहे किंवा मालक आहे तो आपल्याला सोडणार आहे. हे कळल्यानंतर मात्र तिचं मन, काळीज, हृदय वगैरे जे ते सगळं तुटून गेलं होतं आणि आता तिला या इशिदाचा राग यायला लागला होता आणि ही डिप्रेशनमध्ये जायला लागली होती की आता असा पुरुष आपल्याला भेटणार नाही आणि ही दारू प्यायला वगैरे लागली, डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. आणि तारीख होती 9 मे 1936. आता या दिवशी तिनं एक नाटक बघितलं होतं. या नाटकामध्ये एक गिशा आपल्या प्रियकरावरती चाकूनं हल्ला करते आणि त्याला रक्तबंबाळ जखमी वगैरे करते. आता हे सदानं बघितलं. आता तिला सुचली कल्पना आणि मग तिनं अशाच पद्धतीचा एक चाकू विकत घेतला आणि मग तिनं आपला इशिदा प्रेमी जो आहे त्याला सांगितलं, हे बघ तुला तुझ्या पद्धतीने जगायचं तू जग, मला माझ्या पद्धतीने जगायचं मी जगते, फक्त आपण शेवटचं भेटू आणि शेवटची लिंगसेवा करूया. आणि त्याप्रमाणे मग हे दोघंही एकत्र भेटलेले आहेत आणि 2 दिवस हे दोघंही एकत्र होते. तारीख आहे 18 मे 1936. आता या दिवशी पहाटे साधारण 2च्या सुमारास इशिदा जो आहे तो गाढ झोपेमध्ये होता, दारू वगैरे पिलेला होता आणि त्याच्यामध्ये झोपलेला होता आणि सदानं त्याचा गळा कपड्यानं आवळला आणि त्याची हत्या केली होती. म्हणजे झोपेत आणि नशेमध्ये असल्यामुळे हिला ते सहज शक्य झालं आणि त्याची गळा आवळून हिनं हत्या केली. पण इशिदावरती हिचं सदाचं मनापासून प्रेम होतं, हृदयापासून प्रेम होतं आणि त्यामुळे मग काही तास ही त्या प्रियकराच्या मृतदेहाच्या बरोबर ती झोपून राहिली. त्यानंतर मग स्वयंपाकघरातला तिने जे आणलेला चाकू होता तो चाकू घेतला आणि त्याचं जे संपूर्ण जननेंद्रिय आहे ते तोडलं आणि ते एका मासिकाच्या कव्हरमध्ये गुंडाळलं आणि ते आपल्या पर्समध्ये ठेवलं आणि पुढचे 3 दिवस हिनं हे लिंग जे आहे ते जवळ ठेवलेलं होतं. पण अशा पद्धतीनं हिनं ही हत्या केली बरं का. आता हत्या झाल्यानंतर आता पहाटे हत्या केली. त्याच्यानंतर आता सकाळी 8च्या सुमारास ही त्या हॉटेलमधून बाहेर पडली किंवा त्या प्रियकरापासून बाहेर पडली. बाहेर जाताना तिनं त्या ठिकाणचे जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की आतमध्ये मालक झोपलेले आहेत त्यामुळे त्यांना जास्त त्रास देऊ नका एवढं सांगितलं. आणि त्याच्यानंतर ही जी सदा आहे ती सदा आपल्या इशिदा हा जो प्रियकर आहे त्या प्रियकराच्या बायकोकडे गेली. तिचं नाव होतं ओमिया. आता हिच्याकडे गेली आणि तिनं सांगितलं की माझ्या प्रियकराची मी हत्या केलेली आहे त्यामुळे मी तुझी माफी मागायला आली. आता त्या बाईला कळे ना की कोण प्रियकर, कसली माफी वगैरे वगैरे हे काही तिला कळत नव्हतं. पण ही सदा तिथं गेली, तिनं माफी मागितली आणि ती निघून गेली. ती मात्र विचार करत होती कसली माफी काय माफी. आणि नंतर मग या खुनाला वाचा फुटली होती. आता ही हत्या जी आहे ती सदानं केली हे सगळं समोर आलं होतं. पोलीस त्या सदाच्या मागावरती होते आणि इकडं गुप्तांग घेऊन ही जी सदा आहे ती गेली होती आणि हे गुप्तांग वापरण्याचा तिनं प्रयत्न केला होता. पण त्या लिंगाचा काहीही उपयोग झाला नाही आणि पुढचे 3 दिवस हे तिच्याजवळ होते. आणि त्यानंतर 3 दिवसांनी दुपारी 4च्या सुमारास पोलिसांनी सदाच्या घराचा माग काढला आणि पोलीस तिच्या घरी पोहोचले. आता घरी पोहोचल्यानंतर आता ही जी आरोपी आहे किंवा ही जी संशयित आहे तिनं पळून जायला पाहिजे होतं किंवा स्वतःला बचाव करायला पाहिजे होता. पण तिनं तसं काहीही केलेलं नाही. तिनं पोलीस आल्यानंतर पोलिसांना उलट वेलकम केले आणि तिनं म्हटले तुम्ही मला शोधताय ना, माझंच नाव आहे सदा आबे. आणि मग तिनं सांगितलं हे बघा, तिनं ते लिंग जे आहे ते त्या कागदामध्ये गुंडाळलं होतं ते पोलिसांना दाखवलं. म्हटले बघा मी ह्याला मारले असं तसं तिनं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर तिला विचारण्यात आलं की तू त्याची हत्या का केली. त्यावेळेस तिनं उत्तर दिलं की माझं त्याच्यावरती खूप प्रेम होतं, प्रचंड प्रेम होतं आणि तो माझ्यासाठी मला हवा होता. पण
आम्ही पती पत्नी होऊ शकत नव्हतो. आता जोपर्यंत तो जगला तोपर्यंत त्याला इतर महिलांनी मिठी मारली होती हे मला माहीत होतं आणि त्यामुळे मी त्याला मारून टाकलं. आता दुसरी कोणतीही स्त्री त्याला मिठी घेऊ शकणार नाही. तो फक्त माझा होता आणि माझाच राहिला आणि म्हणून मी त्याला मारून टाकलं. आणि आता त्याचं ते गुप्तांग तू का कापलं हे ज्यावेळेस तिला विचारलं त्यावेळेस मग तिनं उत्तर दिलं की तो मला आवडत होता आणि त्याचा काहीतरी भाग माझ्या जवळ ठेवायचा होता आणि त्यामुळे मग तिचं डोकं वगैरे मी ते ठेवू शकत नव्हते. त्यामुळे मग त्याचं गुप्तांग जे आहे ते कापलं आणि ते मी स्वतःच्या जवळ ठेवलेलं होतं. नंतर उपयोग करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही. तर अशा प्रकारची ही जी घटना आहे ती समोर आली होती. आता या सगळ्यामध्ये पोलिसांनी मग हिच्या विरोधातले सगळे पुरावे जमा केले. कोर्टामध्ये केस उभी राहिली होती आणि हा खटला जो आहे त्याचा पहिला दिवस होता 25 नोव्हेंबर 1936. पहाटे 5 वाजल्यापासून लोक हा खटला ऐकण्यासाठी जमलेली होती आणि हा खटला जवळजवळ महिनाभर चालला. 21 डिसेंबर 1936 या दिवशी सदाला दोषी ठरवण्यात आलं. फिर्यादी पक्षानं हिला 10 वर्षाची शिक्षा मिळावी अशी मागणी केली होती आणि सदानं स्वतः मागणी केली की मला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली म्हणजे ती मरून जाईल आणि मेली की तिला त्या प्रियकराला भेटता येईल. पण प्रत्यक्षात हिला 6 वर्षाची शिक्षा झाली आणि तिला तोचिगी ही जे महिलांचं कारागृह होतं त्या कारागृहामध्ये पाठवण्यात आलं होतं आणि तिचा कैदी क्रमांक होता 11. पण हिचं नशीब बघा, साधारणपणे 4 वर्षानंतर 10 नोव्हेंबर 1940च्या सुमारास जपानचं पौराणिक स्थापनेला 2600 वर्ष पूर्ण झालेली होती. त्याचा तो वर्धापन दिन होता आणि त्यावेळेस सम्राट जिमू सिंहासनावरती बसले होते आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्या कायद्यांची सुटका केलेली होती. याच्यामध्ये सदा हिची सुद्धा शिक्षा रद्द करण्यात आली होती आणि 17 मे 1941 रोजी खुनाच्या 5 वर्षांनी ती त्या कारागृहातनं बाहेर आली होती. त्यानंतर तिनं आपलं स्वतःचं नाव बदललं होतं आणि ती काही काळ तिच्या बहिणीकडे आणि मेहुण्याकडे राहिली होती. परंतु युद्धकाळामध्ये मग तिचं पालनपोषण करणं प्रचंड अवघड जायला लागलं होतं. नंतर मग हिनं काय केलं, योशी मसाको असं स्वतःचं नाव धारण केलं आणि मोलकरीण म्हणून ती काम करायला लागली होती. पण ज्यावेळेस तिच्या मालकांना हिची खरी ओळख कळली त्यावेळेस मग त्यांनी तिला कामावरून काढून टाकलेलं होतं आणि लोक जे आहेत ते हिच्याकडे लैंगिक विकृत वगैरे अशा पद्धतीनं बघत होती आणि हे सगळं चालू होतं. आता 1948मध्ये आता काय करायचं मग हिनं काय केलं, स्वतः जे काही केलं होतं त्याचं आत्मचरित्र प्रकाशित केलं आणि स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपण कसे बरोबर आहोत, आपण कसे चांगले आहोत आणि परिस्थितीनं हे सगळं घडवलेलं आहे हे तिनं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये ती थोडीफार यशस्वी झालेली होती. आणि नंतर आता हळूहळू तिचं वय होत गेलेलं होतं आणि 1970 नंतर मात्र ती कुणालाही दिसलेली नव्हती. आता ती कुठं गायब झाली, अंतर्धान पावली, मरण पावली याच्याबद्दलची काहीच माहिती उपलब्ध नाही आहे. पण 1970मध्येच या प्रकरणाचा द एंड झालेला होता. पण या विषयावरती नंतर चित्रपट आले, मालिका आल्या, लेख आले, पुस्तकं आले आणि ही घटना जी आहे ती अजूनही ताजी आहे असं वाटतं. बरं, आता ही घटना तुम्हाला अगोदर माहीत होती का आणि अजून तुम्हाला अशा पद्धतीच्या कोणत्या घटना ऐकायच्यात ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.